यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील ट्विट करत आनंद व्यक्त केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे पाहूयात। मला अतिशय आनंद होतोय की मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर इथं उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था अर्थात सर्किट बेंच उपलब्ध करून दिली आहे। याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून 18 ऑगस्ट 2025 पासून ते कार्यान्वित होईल। कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असेल। या भागातील नागरिकांची ही फार जुनी मागणी होती। अनेक वर्ष हा लढा चाललेला आहे, त्याला आता सर्किट बेंचची जोड असणार आहे। न्यायदानाचं कार्य अधिक गतिमान होण्यास यामुळे निश्चितपणे मोठी मदत होईल। शिवाय नागरिकांचा वेळ, श्रम, पैसा याची देखील यामुळे बचत होणार आहे। परिसरातील नागरिक, वकिलांचेही मनपूर्वक अभिनंदन। तर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। आज दिल्लीवरून नागपूरला हवाई प्रवास करत असताना योगायोगानं भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आणि माझे विमानातील आसन लगतच होते। यावेळी भेट होताच सरन्यायाधीश महोदय अत्यंत आनंदाने मला म्हणाले की राजे, पहिली आनंदाची बातमी तुम्हालाच देतो। कोल्हापूरचे खंडपीठ सर्किट बेंच आजच नोटिफाय झालेले आहे। गेल्या अनेक वर्षांचा कोल्हापूर जिल्ह्यातील वकील बांधवांचा खंडपीठासाठीचा हा सातत्यपूर्ण लढा डोळ्यांसमोर तरळला। या अनेक वर्षांच्या लढ्याला यश आल्याचं समाधान मिळालं असं देखील संभाजीराजेंनी म्हटलंय।